हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आपण एक बॉटल घेतली होती मी. हे सोनू, तू बॉटल घेतली का? ते कोणती नाही, मी तेच ठेवून दिली. अरे वा, पाण्याची बॉटल नाही घेतली मी, तिथे ठेवली. ती सोनूला घेते खरं म्हणलं, नाही घेतली म्हणते. ठेवून दिलं तिकडे. तर आम्ही जातो पोद्दार रॉयल रिसॉर्ट मध्ये. चिल्लर पार्टी, कच्च्या पार्टी आमच्या बरोबर. शिवाजी महाराज कुठे रे? शिवाजी महाराज कुठे गेला? शिवाजी महाराज बरोबर नाही आला म्हणतात. एक पाण्याची बॉटल मला सोनू घेऊन निघते खरं बाहेर. पार्टी पाहत होता मी, पिऊन ठेवून दिलं होते. आम्ही ते मित्र म्हणलं तर न्यासाठी घ्यायची आहे म्हणून, न्यासाठी घ्यायची होती ती बॉटल. तू घेतली बॉटल. तर तुम्हाला कळलंच असेल, आम्ही आता जाणार आहोत फिरायला. आणि फिरायला जात आता गाडीमध्ये हवा वगैरे कमी आहे म्हणून मिस्टरांनी ते भरून वगैरे घेत आहेत. आणि आता अंदर आहे बच्चा पार्टी मस्ती करत आहे. आणि हे खूप वेळानंतर आम्हाला बघता मग ते आता नीचे बघा कशी शांत दिसत आहे. शांत आहे लेकरू, काही बोलला नाही अजून. त्याच्या मी तोंडातून शब्दच नाही ऐकले, बोलला नाही. बोल बरं इकडे. तुझं नाव काय? ध्रुवेद. ऋग्वेद. माझ्या मित्राचं नाव भुवेद नाही का? काय ध्रुवित एवढं मम्मीने तुझ्या कठीण नाव ठेवलं आहे बाबा. डोकं वरून टाका. तर हा इतका शांत मुलगा होता खूपच. आणि त्याचबरोबर त्याच्या नावामध्ये खूप कन्फ्युजन होते. ध्रुवित नाव होतं त्याचं, पण ते काही कळत नव्हतं खूप वेळ. त्याच्यामध्ये आमचा भरपूरचा वेळ गेला. आणि तरी पण आमचं काही अजून हवा भरणे झालं नव्हतं. तर तिथे आम्ही काही सेल्फी घेतल्या, त्यासुद्धा टाकत आहेत. आणि हे बघा, हे दुकान आहे, हे बिलकुल रस्त्याच्या कडेला दुकान आहे. आणि यानंतर मग एकही दुकान मिळणार नव्हती, कारण मग पूर्ण जंगल लागणार होतं. त्याच्यामुळे म्हटलं की इथून आता घेऊन घ्या. आणि त्यानंतर आता आम्ही निघालो सरळ. तर आम्ही जाणार आहोत ताडोबाच्या दिशेने. अगदी ताडोबाला लागून एक रिसॉर्ट आहे, तिथे जाणार आहोत. आणि रस्त्याने बघा किती मस्त भाजीपाला आहे. हा चंद्रपूरचा दुर्गापूर मार्केट आहे. आणि इथे मस्त आंबे मिळतात. आणि सोबत भाजीपालासुद्धा खूप मस्त मिळतो. म्हणजे त्या दिशेने जे लोक राहतात त्यांना हाच एक मार्केट आहे. जर चंद्रपूरच्या मार्केटमध्ये यायचं असेल त्यांना खूप दूर होतं, त्याच्यामुळे हा एक मार्केट आहे. इथे छोटी मोठी सगळीच दुकानं तुम्हाला मिळून जातील. आणि माहीत नाही मध्ये काय झालं तर मग माझ्या मिस्टरांनी काय केलं, गाडी थांबवली. आणि गाडी थांबवून आणखी ते गेले. ते म्हणजे त्यांना पाहिजे होतं दुकान, त्यांना लोअर वगैरे घ्यायचे होते. आणि त्यांनी आम्हाला रस्ते आणि मग लोअर घेऊन आले. त्यानंतर आणखी गाडी सुरू झाली. ताडोबा जंगल साईडने असे रस्ते आहेत. इकडे कोणती खदान आहे? भरपूर खजानी आहे. चंद्रपूर ब्लॅक गोल्ड सिटी आहे. तर मग आता खदानी नाही तर मग काय, कोळसाच खदान आहे. पण रस्ते किती छान आहे. रात्रीची भीती आहे म्हणा नाईट शिपवाल्याला. चालू असतो जे चंद्रपूरची 50 डिग्री झाका लागला असता. हो रे, मला समजलं असता कोणता रस्ता. आता आम्ही पोहोचलो. पण तो पद्मापूर आहे का? हा, पद्मापूर गाव आहे. पद्मापूर गाव आहे ना. पद्मापूर क्वार्टर आहे ना. क्वार्टर तिकडे आहे वाटतं. इकडे तर कुठे आहे क्वार्टर? आपण जातो ना पद्मापूर क्वार्टर, दुर्गापूर क्वार्टर, पद्मापूर क्वार्टर. छान आहे गाव आहे पद्मापूर. ग्राउंड आहे लेफ्ट साइडला आहे बरं ते रिसॉर्ट. अशोक आहे बरोबर. लाल चिंबोट जायचं आपल्याला. लाईट लाल रस्त्याने जाता कडेला गाव आहे. आणि इकडे आमच्याकडे ब्लॅक गोल्ड सिटी म्हणतात. तर समजलं असेल की इकडे कोळसा भरपूर आहे. आणि इकडे कोळशाचे खदानी आहे. तर त्याच्यामुळे तो रोड एवढा घनदाट जंगलांचा होता की भीती वाटत होती. आणि तिथल्या त्यात गाडीमध्ये मी 1-2 रील्ससुद्धा बनवून घेतले. आणि तिथे नाईट शिफ्ट डे शिफ्ट करण्यावाल्याला खरंच भीती आहे, ते म्हणजे जनावरांची. त्याच्यामुळे इकडे म्हणजे खूप दूर होतं खदान. तर सिटीजसुद्धा आहे तिकडे, पण या खदानीमध्ये जाताना जेवढी हिरवळ आणि शांतता आहे तेवढीच भीतीसुद्धा असते.
तर बघा इतकं घनदाट जंगल आहे, तरी पण हे जंगल साधारण बरंच आहे, कारण इकडे बघा आता वॉल लागलेल्या, घरं लागलेली, तर त्याच्यामुळे बघता बघता आम्ही आलो रिसॉर्टमध्ये. हे बघा, हे आहे रिसॉर्ट. आणि इथेच आता आम्ही आम्हाला थोडंसं कन्फर्म नव्हतं, कारण अगदी समोरच ताडोबाचा गेट होता, त्याच्यामुळे म्हटलं की ताडोबाच्या आतमध्ये जायचं आहे की बाहेर आहे, तर अगदी त्याला लागूनच एकच वॉलचं अंतर आहे दोघांमध्ये. हे अलीकडे ते पलीकडे असं आहे. आणि अतिशय सुंदर रिसॉर्ट, खरंच खूप सुंदर आहे. बाहेरूनच ते जेवढं सुंदर दिसतं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी ते आतमध्ये सुंदर आहे. आणि हे रिसॉर्ट मी तुम्हाला आतमध्ये आणि त्याच्यामध्ये काय काय आहे, फॅसिलिटीज काय काय आहे आणि आम्हाला कसा पॅकेज वगैरे मिळाला ते मी तुम्हाला सगळं सांगेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका. आणि आता याच्यासमोर होईल तो म्हणजे त्या रिसॉर्टच्या आतमध्ये कसं रिसॉर्ट आहे, काय आहे, तिथलं काय आहे, तर तुम्हाला सगळंच बघायला मिळेल. आणि खरंच खूप सुंदर आहे. येऊन तुम्ही म्हणजे तुमच्या घरच्या कामापासून कंटाळले असाल तर तुम्ही खरंच इथे येऊन शांतपणे 2 दिवस आरामशीर घालवू शकता. आणि म्हणजे निसर्गरम्य वातावरणात इकडून तिकडून जंगल, घनदाट, समोर तलाव, नदी अशा प्रकारचं वातावरण आहे. सोबत तुम्हाला जर इच्छा झाली तर ताडोबाच्या जंगलामध्ये जायची तर तुम्ही सोबत जाऊ शकता. फक्त एवढंच की तुमच्याजवळ कार वगैरे हवी, कारण एवढं घनदाट जंगल आहे की खूपच. आणि खूप शांतता आहे, खूप हिरवं रम्य वातावरण आहे. आणि सेल्फी पॉईंटसुद्धा आहे, खूप सुंदर दिसत होते. आम्ही गेल्याच तिथे फोटो वगैरे काढले. चला आता आपण आलो आहोत रिसॉर्टमध्ये. हा आहे रिसॉर्टची जिथे आम्ही थांबलो. पियू हो, पार्टीसाठी तयारच दिसत आहे. पण ऑटोवाल्यानं खूप स्पीडमध्ये आणला बाबा, नाही आले गुलाबाचे फुलं दिले. हो अरे हो सुना तिथे एक दिसत आहे ना. हां व्हिडिओ घेतो. नाही चालू आहे ना ग. तिथं व्हिडिओ काढायला बरं आहे. हा रिसॉर्ट, हा पूर्ण फॅमिली हॉल छान आहे. पण हॉल तुम्ही सगळेजण मग ॲटमच आले का? तू एसीचं लावला, दार बंद केलं, ते एसीचं काम नाही, ते काय काम आल्यामुळे झोपायलाच लागले. बरोबर, एसीची हवा इकडे आहे ना. रूम बंद केली काय आणि एखादी पाऊस पडला तसंही थंड होऊन जाईल. तर आमच्या आधी आल्या होत्या वहिनीची आई वगैरे. हा आहे भावाचा मुलगा सुन्नू. तर इथे आम्ही काही फोटो काढले आणि खरंच ही जी मागची वॉलचं जे स्टिकर होतं ते अतिशय सुंदर होतं. ते फोटो काढायला खूप मजा आली आणि व्हिडिओ बनवायला सुद्धा म्हणजे खूप सुंदर दिसत होतं ते. तरी इथे मी काही सेल्फीसुद्धा काढल्या आणि खरंच खूप सुंदर, म्हणजे एवढं सुंदर ते सिनेरी होती की खूप सुंदर, मला फार आवडलं. आणि तुम्ही बघितलं असेल आमची गर्दी. आणि म्हणजे खूप आता हे काही जण बाहेरून व्ह्यू बघत आहे, तर काही आतमध्ये आहे. आम्ही अशी 22-23 लोक होतो. आणि पर कॅन्डिडेट म्हणजे पॅकेज होता आमचा पूर्ण एक 24 तासाचा. तर आम्ही जवळपास 3 वाजता गेलेलो आणि दुसऱ्या दिवशी जवळपास त्याच टायमाला आम्ही तिथून निघालेलो. आणि हे आमच्या म्हणजे आमच्या रूमच्या समोरचं आहे. आणि आम्ही 2 रूमा घेतलेल्या होत्या. एका रूममध्ये जवळपास सगळीच लोक एकाच रूममध्ये राहिलेलं, कारण दुसरी रूम होती ती पण आम्ही खाली सोडली. तिथे जायची काही इच्छा झालेली नाही. जाऊ देते ना बटरफ्लाय गार्डन. जाऊ देते, बटरफ्लाय गार्डन बाहेर आहे. बटरफ्लाय गार्डनला काहीच नाही, जाऊ देते ना. बटरफ्लाय गार्डन तिकीट आहे जास्त, 20 रुपये तिकीट आहे. पण छान आहे बटरफ्लाय गार्डन, छान आहे. जुलै गेले पोहत आताच जातो म्हणताय. एवढं उन्हात का जातो? काय करू, चेकआउट झाल्यानंतर तिकडे जावा बटरफ्लाय गार्डन. तर अशी आहे आमची एंट्री. तर तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. आवडते लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. बाय.